नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला राजकीय बातम्या. मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथ गतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप. मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर. ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात. सूत्रांची माहिती. शरद पवारांची आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती. शरद पवारांकडून अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो. शरद पवारांनी आता घरफोडीचाही कार्यक्रम सुरू केलाय. धर्मराव बाबा आत्राम यांची टीका. तर घरफोडीचा जे कार्यक्रम त्यांनी आता सुरू केलेला आहे, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांचे तरुण मुलं असतील, त्यांना शोधायचं काम, म्हणजे घरफोडीचं सुद्धा काम आमचे इतकं मोठं मातबर नेते ह्यांनी तसं केलं नाही पाहिजे, असं माझं तरी मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दादांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ मात्र अनुपस्थित राहणार. अजित पवार कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. आजची बैठक वादळी होण्याची शक्यता. पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आजची बैठक होणार. नागपुरातील वास्तुकलेला साजेशा नियोजन भवनाचं आज लोकार्पण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नियोजन भवनाचं लोकार्पण होणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार. 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला. संभाजीराजे छत्रपतींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर ठाण्याकडे जाताना हल्ला. ज्यांनी राजर्षी शाहूंच्या विचारांशी गद्दारी केली, वडील खासदार झाल्यामुळे तुम्ही जळताय. हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा संभाजीराजेंवर हल्लाबोल. पोलिसांचं संरक्षण असतानाही जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला. स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.